महिलेचं जे काय असेल तिथं दुःख ते मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. पुरुष मंडळीला एक प्रश्न आहे, मी कशी दिसत आहे? उत्तर द्या, उत्तर पाहिजे. सर्वांनी बाबू म्हटलं, कडक म्हटलं, परंतु मी तुमच्या आईचा रोल करत आहे. आता कशी दिसत आहे? जेव्हा आपण समाजामध्ये फिरत असतो त्यावेळेस आपण वेगवेगळ्या गोष्टी पाहत असतो. त्या वेगवेगळ्या गोष्टी पाहत असताना आपल्या मनाला कुठेतरी भावत असतं. त्यावेळी त्या गोष्टी आपल्या ओठावर येत असतात. मी पोलीसमध्ये ड्युटी करत असताना कोंढ्यामध्ये एक सीन झाला होता माझ्याबरोबर. पारधी समाज आहे, पारधी समाज महाराष्ट्रामध्ये. पारधी समाजाची एक महिला प्लास्टिकच्या पिशव्या विकत होती आणि कॉर्पोरेशनने त्याच्यावरती बंदी घातली होती. बंदी घातली पाहिजे, खरं तर प्रोडक्शन कंपनीवरती बंदी घातली पाहिजे, परंतु विक्रेत्यांवरती बंदी घातल्यामुळं त्या माऊलीचं जे पोट होतं, जे पोट भरण्याचं जे त्यांचं साधन होतं ते साधन बंद झालं. त्यांनी त्या प्लास्टिकच्या पिशव्या कलेक्ट केल्या आणि त्यांच्याकडे जमा केलं. ती बिचारी माझ्याकडे आली आणि मला म्हटली, साहेब तुम्ही सांगा जरा. आम्ही त्यांना विनंती केली. त्यांच्या साहेबांशी आम्ही व्हिडिओ कॉलवरती बोललो. त्यांनी म्हटलं आम्ही जमा केलेल्या वस्तू परत देणार नाही. त्या बाईने एक प्रश्न केला की दादा, माझं घरी एक छोटंसं तानं बाळ आहे, मी यामधून कमाई करत आहे आणि या कमाईमधून मिळाल्यानंतर मी 2 घास खाणार आहे. त्याच्यानंतर माझ्या बाळासाठी माझ्याकडून दूध दिलं जाणार आहे, परंतु ते मी खाणार नाही तर माझं बाळ जगणार कसं? तुम्ही मला भीक मागू देत नाही, तुम्ही मला काम देत नाही आणि तुम्ही मला व्यवसाय सुद्धा करू देत नाही, आम्ही जगायचं कसं? हा प्रश्न खूप मोठा आहे. एक आपल्या महाराष्ट्रामध्ये दुसरा समाज आहे ज्याला वैद म्हटलं जातं. गावाकडे ग्रामीण भागातून आलेले बरेच असतील लोक या ठिकाणी. वैद समाज असतो, जे त्यांच्या विक्रीचं साधन हे असते, सुया, पोत आणि टिकल्या, यामधूनच त्यांचे उपजीविकेचं साधन असते. बाळा जरा खाली ठेवू, बाळाला खाली ठेवलं पाहिजे. त्या संदर्भामध्ये सागर गोरखे म्हणून शायर आहेत, शाहीर, त्यांची एक कविता आहे. त्या माऊलीनं, त्या शाहिराने त्या माऊलीचं दुःख जे आहे या कवितेमधून व्यक्त केलेलं आहे. काय म्हणते ती? तुमच्या दारामध्ये येते, तिचे काहीच म्हणणं नसतं, तिला फक्त 2 रुपयाचे तुम्ही खरेदी करावं असं तिचं म्हणणं असतं, जेणेकरून तिच्या उदरनिर्वाहाचं ते साधन किंवा उदरनिर्वाह तिचा होईल असं. लक्ष द्या, शब्दांकडे लक्ष द्या. काय म्हणते ती? सुया घे, पोत घे, वाळ घे ग माई, सुया घे, पोत घे, वाळ घे ग माई, पोटी अन्नाचा कणग नाही बिघव घे ग माई, पोटी अन्नाचा कणग नाही बिघव घे ग माई, सुया घे, पोत घे, वाळ घे ग माई, सुया घे, पोत घे, वाळ घे ग माई, पोटी अन्नाचा कणग नाही बिघव घे ग माई, पोटी अन्नाचा कणग नाही बिघव घे ग माई. बाळ धुडपात छातीशी, तान रडत उपाशी, मायमीवाली बाळातीन घरी आली कशी बशी, मायमीवाली बाळातीन घरी आली कशी बशी. पाणी घे, पोत घे, कंगवा घे ग माई, पाणी घे, पोत घे, कंगवा घे ग माई, पोटी अन्नाचा कणग नाही बिघव घे ग माई, पोटी अन्नाचा कणग नाही वाढ घे ग माई. पोटासाठी कुठे कुठे जाऊ ग माई, घट पडलं पायाला किती सांगू ग माई. आग डोईची डोईची बाई पाठीने ग होई, भर उन्हाचा तडका काळजाची लाही लाही, फुलं घे, डुलं घे, पाणी घे ग माई, फुलं घे,
अन्नाचा कणग नाही बिघू घे ग माई, पोटी अन्नाचा कणग नाही बिघू घे ग माई. यो आरसा घे ग माई, दाविल रूप जगाचं. यो आरसा घे ग माई, दाविल रूप जगाचं. हे बिघू घे ग माई, रोखील झिजन युगाचं. यो कणवा घे ग माई, सोडविल गुंता सारा. ही फुलडुल घे माई, फुलविल संसार न्यारा. माझ्या बाळाला माझ्या सोन्याला सुख दे ग माई, माझ्या बाळाला माझ्या सोन्याला सुख लाभू दे माई. पोटी अन्नाचा कणग नाही वाळ घे ग माई, पोटी अन्नाचा कणग नाही बिघू घे ग माई. ही फाटलेली ग चोळी फाटकामया संसार, ही फाटलेली ग चोळी फाटकामया संसार. कशी झाकू लाज ग माई, नऊ तुकड्याची नऊवार. कशी झाकू लाज ग माई, नऊ तुकड्याची नऊवार. टिकली घे पणी घे कुकू घे ग माई, टिकली घे पणी घे कुकू घे ग माई. पोटी अन्नाचा कणग नाही वाळ घे ग माई, पोटी अन्नाचा कणग नाही बिघू घे ग माई. रांड ही कुपली कशी सक्रात माई, रांड ही कुपली कशी सक्रात माई. वाढलं नशीब दुःख दिन रात. आज कुण्या गावंधरीला विसावा शोधू जीवाला, डोईला नाही छप्पर कुठं जाऊ सांग असऱ्याला. डोईला नाही छप्पर कुठं जाऊ सांग असऱ्याला. ये वाळ गे कुळकुळ गे खेळ मांडला बाई, घे वाळ गे कुळकुळ गे खेळ मांडला बाई. पोटी अन्नाचा कणग नाही वाळ घे ग माई, पोटी अन्नाचा कणग नाही बिघू घे ग माई. ही वाट खडतर माझी, शेवटी काय म्हणते, ही वाट खडतर माझी चालते धीरान मी ग. ही वाट खडतर माझी चालते धीरान मी ग. भांडते उभ्या दुनियेला, भांडते उभ्या दुनियेला काळजात पेटली आग. भांडते उभ्या दुनियेला काळजात पेटली आग. तर ही जी महिला आहे ही या दुनियेशी भांडत आहे, तिचा संघर्ष आहे आणि या संघर्षामधून तिचं जीवन ती जगत आहे. तिच्या तुलनेमध्ये आपण सर्वजण खूप चांगले आहोत. आपण मला ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांना